नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे शिक्षक भरतीसाठीची, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर यानुसार पाहू शकता जी अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात देण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे यांच्याकडची प्राथमिक शिक्षण विभागासाठीची आहे. तर यानुसार पाहू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी स्थापनेवर गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक म्हणजेच असिस्टंट टीचर आणि पदवीधर शिक्षक ग्रॅज्युएट टीचर हे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येत आहे. ही जी जाहिरात आहे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर चेक करू शकता. तर यानुसार पाहू शकता एकूण पदे आहेत 245 जागा आहेत. त्याच्यामध्ये मराठी माध्यमासाठी तर उर्दू माध्यमासाठी एकूण 66 जागा आहेत. त्यानुसार पहिले मराठी माध्यमाची माहिती पाहू शकता. येथे सहाय्यक शिक्षक यासाठी एकूण 151 जागा आहेत मराठी माध्यमासाठी. त्याचबरोबर पदवीधर शिक्षक या पदासाठी एकूण 94 जागा आहेत. अशा एकूण 245 जागांची भरती आहे मराठी माध्यमासाठी. त्याचबरोबर उर्दू माध्यमासाठी पाहू शकता याच्यामध्ये सहाय्यक शिक्षकसाठी 33 जागा आहेत. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक या पदासाठी एकूण 33 जागा आहेत. अशा एकूण 66 जागा आहेत टोटल उर्दू माध्यमासाठीच्या. त्याच्यानंतर हिंदी माध्यमासाठी एकूण 16 जागा आहेत. यानुसार पाहू शकता सहाय्यक शिक्षक या पदासाठी एकूण 5 जागा आहेत. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक यासाठी एकूण 11 जागा आहेत. अशा एकूण 16 जागांची भरती जी आहे ते केली जाणार आहे या भरतीमध्ये. तर यानुसार वरील पदांकरता भरावयाच्या पदांची आरक्षणनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण, शैक्षणिक अर्हता, त्याचबरोबर मानधन, वेतन अर्जाचा नमुना व अर्ज करावयाची मुदत, इतर आवश्यक अटी व शर्ती सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. नोकरीविषयक म्हणजेच रिक्रुटमेंटच्या डिटेल्समध्ये तुम्ही चेक करू शकता. तर यानुसार जी महत्त्वाची माहिती आहे ती देण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते अधिकृत संकेतस्थळावर. त्यानुसार तिथे पाहू शकता याच्यामध्ये पुढची जी डिटेल्स आहेत त्यानुसार याची पदे आहेत एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याबाबत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 केवळ या कालावधीसाठीच मराठी, उर्दू आणि हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये पात्र उपशिक्षक पदवीधर यांचे एकत्रित मानधन तत्वावर 11 महिने कालावधीसाठी उन्हाळी सुट्टी व दीपावली सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी 1 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 अखेर सायंकाळी 10 ते 5 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे 1 एप्रिलपासून ते 16 एप्रिल 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाची शैक्षणिक पात्रता पाहू शकता. मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता पदे आहेत 245. तर याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता आहे सहाय्यक शिक्षक म्हणजेच उपशिक्षक पदासाठी आवश्यक पदे 152 आहेत. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे HSC DED आवश्यक आहे. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षकसाठी 93 आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे HSC DED, BSc BEd आणि विज्ञान विषय. त्याचबरोबर HSC DED, BA BEd आणि भाषा विषय आवश्यक आहे. त्याच्यानंतर आरक्षणनिहाय पदाचा जो तपशील आहे तो देण्यात आलेला आहे, चेक करू शकता. मराठी माध्यमासाठी आहे. उपशिक्षक यासाठीच्या अनुसूचित जातीसाठी 20 जागा आहेत. अनुसूचित जमाती 11, विभक्त जातींसाठी 5 आहेत. भटक्या जमाती ब साठी 4, भटक्या जमाती क साठी 5. त्याच्यानंतर भटक्या जमाती ड साठी 3 आहेत. मागास प्रवर्गासाठी 3. त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग 29, आर्थिक दुर्बल घटक 15, SC BC साठी 15 आहेत आणि खुल्यासाठी 42, अशा एकूण 152. त्याचबरोबर पदवीधरसाठी सुद्धा समांतर आरक्षण जी डिटेलमध्ये माहिती आहे विस्तारित इथे चेक केली जाऊ शकते. त्यानंतर पाहू शकता उर्दू माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता एकूण 66 पदे आहेत. यानुसार शैक्षणिक पात्रता त्याच पद्धतीने असणार आहे. HSC DED सहाय्यक शिक्षकसाठी, त्याच्यानंतर पदवीधर शिक्षकसाठी HSC DED BSc BEd विज्ञान विषयासाठी,
त्याचबरोबर HSC DED BA BEdसाठी भाषा समाजशास्त्र विषयासाठी 66 जागांसाठीची आहे. इथे सुद्धा आरक्षणानुसार जी विभागलेली गेलेली जी विस्तारित माहिती आहे ते चेक केली जाऊ शकते. त्यानंतर हिंदी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता एकूण 16 पदे आहेत. ते याच्यानुसार आवश्यक पदे पाहू शकता. सहाय्यक उपशिक्षकसाठी शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक जी पदे आहेत ती देण्यात आलेली आहेत. याच्यानंतर आरक्षण जे आहे आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या जागा याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. पुढे पाहू शकता अटी आणि शर्ती आहेत. त्यानुसार एकत्रित मानधनावर नेमलेल्या शिक्षकांची नेमणूक ही आदेशांचे दिनांकपासून उन्हाळी सुट्टी वगळून 11 महिन्यांसाठी असणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात असेल. आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचे अधिकार आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर धारण केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हताविषयक प्रमाणपत्र, पदविका DA BEd पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र आवश्यक म्हणजे जोडणे आवश्यक आहे. आणि ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागात सदर शिक्षकांची आवश्यकता नसेल त्यामुळे कोणत्याही नोटिशीशिवाय उमेदवारांची सेवा संपुष्टात येऊ शकते. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठीचे दिनांक जो आहे 16 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही जो अर्ज आहे तो दिलेल्या ॲड्रेसवर समक्ष जुनाड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे तुम्ही पाठवू शकता किंवा अर्ज देऊ शकता. उमेदवारांनी सोबत दिलेल्या सहाय्यक शिक्षक पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज करायचा आहे. तर अर्ज दिलेला आहे या ॲप्लिकेशन या जाहिरातीमध्ये तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट करून सोबतचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता. तर यानुसार महत्त्वाची जी अधिकृत माहिती आहे ही जाहिरातीमध्ये आहे. तुम्ही विस्तारित माहिती जाहिरातीमधून चेक करू शकता. त्याचबरोबर इथे पाहू शकता जो अर्ज देण्यात आलेला आहे अर्जाचा फॉर्मॅट आहे हा नमुना फॉर्मॅट डाउनलोड करून त्याचं प्रिंट आउट काढायचा आहे. त्याचबरोबर तो फिल आउट करून डॉक्युमेंटसह तो दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने ही विविध पदांसाठीची भरती आहे. शिक्षक पदभरती 2024 साठीची. याच्यामध्ये मराठी माध्यम 245, उर्दू माध्यम 66 आणि हिंदी माध्यम 11 अशा 300+ जागांसाठीची भरती आहे. त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.